हॅलो नमस्ते आणि नमस्कार दोस्तों। तर मित्रांनो शूटिंगच्या दुसऱ्या ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत। तर मित्रांनो आजचं आपलं शूटिंग आहे साकी नाक्यामध्ये एसके स्टुडिओ मध्ये। तर मला यायचं होतं शूटिंग मध्ये। मी सकाळी 5 वाजल्यापासून उठून तयारी करत होतो। अरे तयारी म्हणजे आंघोळी भोंगळी करणं नाही, तुम्हाला वाटायचे बॅग बॅग भरतो का काय? बॅग तर भरल्याच असतात ना। एकदाच आवरलं बरं का, एक तासाचा प्रवास केला आणि शूटिंगला पोहोचलो फायनली। तिकडे गेटवर पोहोचलो बरं का, आणि त्या माणसाला मराठीत बोललो। तो होता यूपीचा आणि सिक्युरिटी गार्ड मध्ये काम करत होता। मी लागलो मराठीत बोलला तर डोकं खाजवायला लागलं ते। मी म्हणलं अरे याड्या महाराष्ट्रात राहतो, पोटापुरती मराठीत तर बोलायचा। मग तो म्हणत होता किधर जाना है? मी म्हणलं मसना। तो म्हणलं ये लोकेशन इधर नाही, तो आगे जाऊ। मला आला असून मी म्हटलं मी आमको इधरच जाना है। आणि फायनली आतमध्ये आलो, कामाला चालू केलं। मग काही सेटर पोहोचलो, गळ्यात बॅग टाकली की झालं भूतावणी काम चालू। मग काय 12 घंटे काम थांबत नसतो। आम्ही मेकअप आर्टिस्ट होतो 5 ते 6 जण। जे भाऊ मेकअपला चालू केलं, कुणाला दाढ्या लावल्या, कुणाला मिशाला लावल्या, कुणाला टकले लावले, असे वेगवेगळे कॅरेक्टर आम्ही तयार केले। मेकअप म्हणजे फक्त सुंदरच बनवून नसतं बरं का, आणि पिक्चरचे मेकअप करणं म्हणजे खायचं काम नाही बरं का। त्याला लय अभ्यास लागतो, लय पुस्तक वाचा लागते। येड म्हणणं का, आंधळ म्हणणं का, पांगळ म्हणणं का, डुचका। अभ्यास म्हणजे एवढा की त्यानं जग वाचलं पाहिजे कलाकारांना। लय डोकं लावावं लागतं बाबा, सोपं काम नाही। लोकांना वाटतं सोपं आहे। ते म्हणतात ना पाण्यातला मासा झोप घेतो कसा, जावा त्यांच्या वंशा तेव्हा कळे, तशा प्रकारे इथे आल्यावरच कळतं इथली मेहनत काय आहे। पहा बरं असं होतं, जे बोलायचं ते राहून जातं, दुसरंच बोलत बसतो। तर मित्र हो, हा होता मनोरंजनाचा भाग, आणि पुढे आपण पाहणार आहोत शूटिंग मध्ये काय चाललंय। तर मित्र हो, आपण आलो आहोत गुजराती पिक्चरच्या सेट वरती। छान प्रकारे ह्या गुजराती पिक्चरचा शूट चालू आहे। पिक्चर म्हणजे ही डॉक्युमेंटरी फिल्म आहे, आणि ही डॉक्युमेंटरी फिल्म एक पुण्यात्मा एका महान माणसाच्या आयुष्यावरती ही डॉक्युमेंटरी फिल्म बनवत आहेत। मला या ब्लॉग मध्ये त्या महात्म्याचं नाव नाही घेता येणार, पण त्यांच्या कार्याबद्दल थोडंसं सांगू शकतो। खरंच काही लोक निसर्गाने विशेष बनवलेले असतात, जसे की हे चैतन्य सद्गुरू। त्यांनी सिद्धार्थ गौतम बुद्धासारखंच मन एकाग्र करून तपस्या योग याच्या माध्यमातून स्वतःच्या अंतरामधला शोध घेऊन काम क्रोध मद मत्सर अहंकार संशय चिंता अशा सप्तविकारांना नष्ट करून असा शुद्ध आणि सात्विक आत्मा हा ईश्वराच्या स्वाधीन, आणि आपल्या आतमधल्या चैतन्य शक्तीला ओळखून जगासमोर एक वेगळा संदेश दिला। अशा महान व्यक्तीच्या आयुष्यावरती जीवन चित्रफित बनवत आहेत, आणि मी त्याचा एक भाग आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे। मित्र हो, आपल्याला 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये आपण कसं जगलं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे, असा फिलॉसॉफिक मार्ग दाखवून जाणारे हे संत महात्मे महान होते। आपलं जीवन आपण कसं जगावं याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे। मित्र हो, निसर्ग आणि शरीर याचा जवळचा संबंध आहे। पृथ्वी आकाश हवा पाणी आणि अग्नी अशा ह्या पंचमहाभूतापासून बनलेल्या शरीराचा जर सखोल अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला मेडिटेशन करणं गरजेचं आहे। मित्र हो, शरीरामध्ये जेवढे काही महारोग तयार होतात, तो महारोग बरा करण्याचं औषधही आपल्याला शरीरामध्ये तयार करता येतं, आणि ते कसं, तर त्यासाठी मनाची शांती तपस्या योग आणि ध्यानधारणा करणं आवश्यक आहे, आणि मग नंतर आपल्या शरीरामध्येच आपल्याला जग दिसायला लागतं, असं हे चैतन्य सद्गुरूंच्या शूटिंगच्या डायलॉग मधून मला कळलं। तर मित्रांनो, खरंच ज्ञान घ्यायला तुम्हाला कुठे जायची गरज नाही। म्हणतात ना माणसाचा काही घडीचा पण भरोसा नाही, म्हणून माणसानं जिथं असेल ना तिथं आनंदात जगण्याचा प्रयत्न करायचा। पहा बरं, काम करता करता 4 ज्ञानाच्या गोष्टी कळल्या, तर जीवन जगायला किती महत्वाच्या गोष्टी त्या। अरे चांगलं जीवन जगणं लय भारी आहे। यो आहे ना शूटिंगचा सेट आहे, इथं काम करताना जा धर्म पंथ काही विचारत नाही, तुम्हाला कुठली कला कशी येते ते महत्वाचं आहे। तुम्ही गावातून आलात का, तुम्ही खेड्यातून आलात का, तुम्ही कसं बोलतात, असं कशालाच महत्व देत नाही बरं का। महत्व असतं फक्त तुमच्यातल्या कलाकाराला आणि कलेला बरं का। इथले लोक आहे ना कामालाच आपलं देव मानतात, जे ते आपलं आपलं काम किती बेस्ट करते याचाच प्रयत्न करत राहते बरं ना। कुठले हेवे द्यावे ना, कुठला तिरस्कार ना, काही असते बाबा शूटिंगचं काम। आता पाहू शकता आपण, हे दुसऱ्या पिक्चरचा शूट आहे, सगळं एकत्र झालंय। ही लेडीज एक मांत्रिक असती आणि तिच्या जादूने ती सगळ्या गोष्टी करते। हे हॉरर फिल्मचं शूट होतं म्हणून तिला मांत्रिक बनलं होतं, टिकले टुकले लावले। मांत्रिक बोललो ना की आपल्या डोळ्यासमोर लगेच काळे कपडे ते मोठे गंधन, बाहेर बघितले तांबडं फुटून पाठ 3-4 वाजले होते, लगेच रपा पाऊस झाला। पाऊस पण एवढा हटवाच आहे ना, घरी जायचं म्हणलं की पाऊस चालू होतो। म्हणून म्हणतात ना मुंबईच्या पावसाला नियम नाही, कधी पडतो रपा गरज नाही, तिथं लय जोरात पडतो, गावाकडे धरण सुकून चालले।